रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खालावत चालला असून मानवी आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर शेती वाचवण्यासाठी आणि विषमुक्त अन्न मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी असा सल्ला जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिला। पन्हाळा तालुक्यातील केखले इथं माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत ते बोलत होते। शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम पार पडला। या अंतर्गत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील केखले इथल्या विविध कृषी प्रकल्पांना भेट दिली। केखले इथल्या ज्योतिर्लिंग सेंद्रिय शेती उत्पादन प्रक्रिया गटाची त्यांनी माहिती घेतली। सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक घटकांचा वापर टाळून पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने कधी शेती केली जाते। शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि दशपर्णी अर्क यांसारख्या सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून शेतीतून मिळणारं धान्य, फळ आणि भाज्या विषमुक्त आणि पौष्टिक असतात। याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीतून नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या पिकांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। त्यानंतर केखलेतील भागीरथी महिला शेती गटातील महिलांनी भात शेती केलेल्या प्लॉटला भेट देऊन जिल्हाधिकारी राठोड यांनी महिलांशी संवाद साधला। शासनाचा महाविस्तार ॲप आलं असून या ॲपद्वारे शेतकऱ्यांना बांधावरच शेतीविषयीची संपूर्ण माहिती मिळणार आहे। हे ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावं। तसंच रासायनिक खत आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खालावत चालला असून मानवी आरोग्यालाही धोका निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर शेती वाचवण्यासाठी आणि विषमुक्त अन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं असं आवाहन जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी केलंय। यावेळी पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी पाटील, पन्हाळा तालुका नायब तहसीलदार विजय जाधव, पन्हाळा तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप, मंडल कृषी अधिकारी अभिलाषा गायकवाड, मंडल अधिकारी अरुण कांबळे, केखलेचे सरपंच हंबीराव चौगुले, जयवंत मगदूम, कुंडलिक निकम, आनंदराव पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।